लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वाढता तोटा कमी करण्यासाठी प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याकरता सिटी लिंकची गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली धडपड आता शासनाच्या दारी पोहोचली आहे। सिटी लिंकच्या काही मार्गावरील बस प्रवासी तिकीट दर यापूर्वीच शासनाने निर्धारित केलेल्या बस भाडे मूल्य दर सूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचल्याने नवीन वर्षातील प्रस्तावित दरवाढ अडचणीत सापडले आहे। त्यामुळे भाडेदराची कमाल मर्यादा वाढवून देण्याची विनंती सिटी लिंकने शासनाच्या गृह व परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नाशिक महापालिकेने 8 जुलै 2021 पासून शहर बस सेवेचे संचालन हाती घेतले। सद्यस्थितीत 200 CNG तर 50 डिझेल इंधनावरील अशा एकूण 250 बसेस शहर व लगतच्या ग्रामीण भागात सिटी लिंकच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत। याच बस सेवेतून सिटी लिंकला पर्यायाने महापालिकेला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत असला तरी नागरिकांच्या दृष्टीने सिटी लिंकची बस सेवा अत्यंत उपयुक्त ठरली आहे। सिटी लिंकने केलेल्या ठरावानुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान 5% भाडेवाढीची मुभा आहे। त्यानुसार सुरुवातीला जानेवारी 2022 मध्ये 5% तर जानेवारी 2023 मध्ये सुमारे 10% प्रवासी तिकीट भाडेदरवाढ करण्यात योजित आहे। आता जानेवारी 2024 मध्ये किमान 5% भाडेवाढ अपेक्षित होती, मात्र शासनाच्या बस प्रवासी भाडेमूल्य दरसूचीमुळे सिटी लिंकची अडचण झाली आहे। या दरसूचीनुसार शासनाच्या परिवहन विभागाने बस सेवेच्या प्रत्येक टप्प्याकरिता किमान व कमाल दर निश्चित केले आहे। तुषार ठेपले, नाशिक न्यूज, नाशिक।